श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला सांगतो आहे, या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस. असंच स्वामींवर श्रद्धा ठेव. बघ, आजचा हा संदेश तू ऐकलास तर भाग्यवान ठरशील. तुझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल. माझ्यावर विश्वास ठेव. जर तू कोणाचे वाईट केले नाही तर तुला घाबरण्याचं कारण नाही. तुझं वाईट मी होऊ देणार नाही. तू घाबरू नकोस, काळजी करू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुझे जीवन आता पुढील स्तरावर जाणार आहे. तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद लवकरच येत आहे. स्वामी म्हणतात, स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, मी काय सांगतोय शांतपणे ऐकून समजून घे. जर का तुम्ही एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवत असाल आणि दुसरीकडे माझी सेवा करत असाल, माझं नामस्मरण करत असाल, खूप देवपूजा करत असाल, म्हणजे सगळी पापे धुतली जातात आणि देव आपल्याला पावेल असं समजणं ही तुमची सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. मी चराचरात व्यापून आहे. आधी कुणाचे मन दुखवू नको. कोणाला वाईट बोलणं, कुणाला अपशब्द बोलणं हे टाळ. मोठ्यांचा आदर कर. गरजूला मदत कर. माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर आधी हे आचरणात आणा. मला आनंद होईल आणि मग तुमचे आनंद कोणीही थांबवू शकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. उपवास करा किंवा नका करू, तुमची मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुमचा मोह मात्र नक्की आवरा. तुम्ही रोज मठात जा किंवा नका जाऊ, ही तुमची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही सोहळा माना किंवा नको, तुमची इच्छा. हे सर्व मांडला नाही तरी देखील चालेल, पण तुमचा आचार मात्र नीट आणि पवित्र ठेवा. तू रोज 11 माळी जप, स्वाध्याय करा, शास्त्रवाच करा किंवा नको करू, ही तुझी निवड आहे. त्यासाठी वेळ नाही दिला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं वाचा. बघा तुम्हाला हे जमतं का, आणि आपलं वागणं हे चांगलं ठेवा. दुसऱ्यांची मनं अजिबात दुखवू नका. स्वामी म्हणतात, तुम्ही मंदिरात सेवेला या किंवा नका येऊ, ही तुमची आवड आहे. यासाठी सवय नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तामध्ये देव पाहायला नक्की शिका. कर्माची भीती मनात नक्की ठेवा. तुमच्या मरणानंतर तुमचे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येत असतं, त्यामुळे त्याची जाणीव ठेवा. तुझा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय, माझा स्वामी आईवर, स्वामी शक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा. नक्कीच भाग्यवंत ठरसाल. आणि जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो. स्वामी म्हणतात, या जीवनाच्या प्रवासात तुम्ही आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका. त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना सुद्धा तुम्ही काय घेऊन जाणार, सगळं इथंच तर सोडून जायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून जीवनाचा आनंद घ्यायला शिका. वर्तमानात आनंदी राहायला शिका आणि भविष्याच्या चिंतेमध्ये आयुष्य वाया घालवू नका. स्वामी म्हणतात, सहमत असाल तर आत्ताच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. या एका शेअर करण्याने कोणाचं हरवलेलं मन जागृत होऊन पुन्हा आनंदी जीवन जगायला सुरुवात होते. आयुष्य सरळ आणि साधा आहे. ओझं आहे ते फक्त अपेक्षा आणि गरजांचं. तुमच्या अपेक्षा आणि गरजांना आवर घाला, मग बघा आयुष्य किती सुंदर आहे. आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून एक खंबीर पाया निर्माण करा आणि टीकाकारांकडे लक्ष देऊ नका. स्वतः त्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी आपलं कर्म करत राहा. जो तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करतो त्याच्या मागे धावू नका. कधी स्वतःला कमी लेखू नका, कारण या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा, कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील. म्हणून स्वतःवर लक्ष द्या आणि स्वतःला आनंदी ठेवायला शिका. अस्तित्व टिकवायचं असेल तर स्वतःमध्ये हिंमत पाहिजे. एकटं असलं तरी सर्वांना पुरून उरायचं. आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा. तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही, त्यामुळे स्वतःचे विचार
स्वतः चांगले ठेवा. स्वामी म्हणतात, शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे गरजेचं नसतं. काही गोष्टींना आपले स्वामी उत्तर देतात. आपली प्रतिष्ठा खूप सांभाळा, कारण ही एकच गोष्ट अशी आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकते. त्यामुळे आपली प्रतिष्ठा उंचावण्याचा प्रयत्न करा. आपल्या कर्मातून कामातून ते सिद्ध करा. एक लक्षात ठेवा, जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते, आणि जिथे माणुसकीची शिकवण असते तिथे माणसांची सुद्धा कमी नसते. आयुष्यात थोडं सांभाळून चला. पाप इतका सुंदर पोशाख घालून येतं की ते पाप आहे असं माहीत असूनही आपण त्याला कवटाळत बसतो. देव म्हणतो, मी कोणाचेही नशीब घडवत नाही. प्रत्येकजण स्वतःचे नशीब बनवत असतो. आज तुम्ही जे करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल, आणि आज तुमचे नशीब तुमच्या भूतकाळातील कर्माचे फळ आहे. अरे बाळा, जे पेराल तेच उगवणार आहे. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचे फळ हे त्याला भोगावेच लागेल. कारण निसर्गाचा नियमच आहे, जे पेराल तेच उगवणार आहे, आणि हाच कर्माचा सुद्धा सिद्धांत आहे. त्यामुळं कर्म चांगलं ठेवा, आपलं स्वतःचं आचरण चांगलं ठेवा, आणि स्वतःचे कर्म चांगले घडवत चला. त्यामुळे आपले येणारे दिवस सुद्धा चांगले येतील. म्हणून कधीच कोणाला दुखवू नका, आणि कोणाची फसवणूक देखील करू नका. स्वतःचे चांगले विचार ठेवा, आणि स्वतः सुद्धा चांगलं वागा. त्यामुळे आपले येणारे दिवस सुद्धा सुखाचे येतील, आणि आपण आपल्या आयुष्यात आनंदी सुद्धा राहू. त्यामुळे आनंदी राहायला शिका, आणि स्वतःचे कार्य करत चला.